खासदार संजय राऊत यांनी केली आणि याला सुद्धा आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले। तर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला। महापालिका निवडणुकीमध्ये आपल्या सोयीच्या प्रभाग रचना कराव्यात यासाठी हा मिंदे गट किंवा भाजप किंवा इतर लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात। या देशामध्ये निवडणुका स्वच्छ आणि स्पष्ट वातावरणात कधीच होणार नाहीत जोपर्यंत मोदी शहांसारखे लोक या देशात सत्तेवर आहेत। मग मुंबईच्या महानगरपालिका असो, विधानसभा असो किंवा लोकसभा असो, कारण इतकंच सांगेन मी, पैशाची प्रचंड ताकद आणि सत्तेचा गैरवापर ह्याच्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी हे कोणत्याही थराला जातात। ज्यांना निवडणुकीमध्ये पराभवाची पूर्णपणे शाश्वती आहे ती लोक आरोप करत नसणार। एका अर्थाने बॅलेट नको, ईव्हीएम नको, मग प्रभाग रचना कशी झाली, प्रभाग रचना अशी का नाही झाली, सगळ्या गोष्टींवर यांचे आक्षेप आहेत। त्याचं कारण या विरोधी पक्षात बसलेल्या लोकांचा स्वतःवरच भरोसा नाही आहे। जनतेचा तो त्यांच्यावरचा भरोसा उठलाच आहे आणि मग उद्याला आपल्या पराभवाची कारण आता शोधा, हा केवळ तेवढाच प्रकार आहे, दुसरं काहीच नाही। ज्यावेळी आपला पराभव समोर दिसत असतो त्यावेळी कुठचं तरी कारण शोधायचं असतं आणि ते कारण त्यांनी आता प्रभाग रचनेमध्ये बघितलेलं आहे। ईव्हीएम मधलं जे कारण होतं ते बेसच्या पतपेढीमध्ये निस्तानाभूत झालं, कारण बॅलेटवर मतदान घेऊन सुद्धा BST मधले 12,000 जे मराठी लोक आहेत त्यांनी सबशेल UBTला नाकारलं, 2,000 मतं देखील त्यांना पडली नाहीत। त्याच्यामुळे तिसरं कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना कुठचं शोधायचं, तर त्याच्यामध्ये आता जे आपण सांगितले की प्रभाग रचनेमध्ये जो प्रभाव आहे तो देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी टाकलेला आहे। राज ठाकरे आणि आशिष शेलार हे राजकारणामधले पक्के मित्र, मात्र गेल्या 4 महिन्यांपूर्वी या मैत्रीमध्ये कटुता निर्माण झाली अशी चर्चा सुरू झाली होती।